नमस्कार, मी नामदेव कांबळे. यावेळेस मी अरुण कुमार वैद्य या तरण तलावाच्या पार्किंग झोन मध्ये आहे. आपण पाहू शकता माझ्या उजव्या हाताला बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभागाचं कार्यालय आहे. आज माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हे सरकारद्वारे कायदा बदली करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा अधिनियम 2026 असं नाव देऊन 12 जून 2026 रोजी नवीन परिपत्रक जारी करून नागरिकावर भुर्दंड लादण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि हा भुर्दंड नागरिकाकडून महसूल गोळा करण्याचा प्रयत्न आहे किंवा माहिती अधिकार कायद्याला तिलांजली देण्याचा प्रयत्न आहे किंवा माहिती कायद्याचा कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी RTI कार्यकर्ते आहेत, दीपक आडाव आहेत, परब साहेब आहेत, वाळस्कर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, हा माहितीचा अधिकार कायदा जो आहे 2026 तर त्यामध्ये 12 जून रोजी परिपत्रक जारी करून हा कायद्यात 12 कलमामध्ये विशेष मध्ये बदल करण्यात आलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? हा जो कायदा आहे हा जोडपत्र ज्या पद्धतीने शासनाने अंमलात आणलेला आहे, ही अंमलबजावणी करताना प्रथमपणे शासनाने सामान्य नागरिकांच्या सूचना पारित करून घेतल्या पाहिजे होत्या. दुसरी गोष्ट, हा कायदा आणताना मंत्रालय ज्या पद्धतीने कायद्यात केंद्रीय कायदा असल्यामुळे हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेणे गरजेचं होतं, परंतु तसं न करता हा कायदा सरळपणे हुकुमशाही पद्धतीने आयुक्ताने एकतर्फी अधिकाऱ्यांना फेवर होऊन अधिकाऱ्यांच्या फेवरमध्ये कायदा कसा जाईल या दृष्टिकोनातून हा कायदा अंमलात आणलेला आहे. या कायद्यामुळे अनेक RTI कार्यकर्ते असो, सामान्य नागरिक असो, त्यांना अतिशय काळजी घेऊन हा कायदा पडताळणी करायला लागणार आहे, जेणेकरून भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आहेत ते काढण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असताना इथे त्याला बगल देण्यासाठीच ह्या कायद्याची अंमलबजावणी केली गेलेली. माहिती अधिकार कायद्यामध्ये अशी काही तरतुदी आहेत की पूर्वी 2 रुपये शुल्क पर पेज आकारलं जायचं. आता त्या ठिकाणी 2 रुपयाच्या ऐवजी 5 रुपये पर शुल्क आकारण्यात आलेलं आहे. RTI टाकण्यासाठी 30 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे. प्रथम अपीलसाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे आणि सेकंड अपीलसाठी 100 रुपये असं शुल्क आकारण्यात आलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकार हे सामान्य नागरिकावर भुर्दंड पाडण्याचा प्रयत्न करते का? काय सांगाल? प्रथमतः सरकारने जो हा निर्णय घेतला त्याचा मी जाहीर निषेध करतो. या जाहीर निषेध करतो, कारण हा जो अधिकार आहे सर्वसामान्याचा अधिकार आहे, तुमचा आमचा नाही, सर्वसामान्याचा. तर आपण पाहू शकता माझ्यासोबत अशोक परब आहेत बातचीत करण्यासाठी. परब साहेब, मला एक सांगा, माहिती अधिकार कायदा ह्या कोणाच्या बाजूने, अधिकाऱ्याला फायदा की नागरिकांना फायदा, किंवा माहिती अधिकार कायदा हा मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय का, त्याला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जातोय का? काय सांगाल? निश्चितच हा जो RTI काढलेला आहे, परिपत्रक काढलेलं 12 जूनला, तर हा पूर्ण जे RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्यावर जास्त अटी लावून आणि अधिकाऱ्यांचा फायदा कसा होईल ह्या हेतूने प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या ज्या अर्थी यांनी एवढं जास्त अटी लावलेल्या आहेत त्या अर्थी त्या अधिकाऱ्यांचा फेवर त्यांना करता आणि नागरिकांना कसा त्रास होईल, आपली माहिती कशी दाबली जाईल याचा हा प्रयत्न केलेला आहे. असं पण अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात किंवा गोल गोल फिरवण्यात एक्सपर्ट असतात, माहिती वेबसाईटवर अपलोड केली जात नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात का हा काय नियम बदली होत नाही की त्यांना जर माहिती अपलोड नाही झाली तर 50,000 दंड लावावा, माहिती नाही दिली तरी 50 रुपये दंड लावा. पहिलं कसं RTI मध्ये 250 रुपये पर पेज पर दिवसाप्रमाणे 250 रुपये फाईन होती, त्याऐवजी 5,000 करावं, 10,000 करावं. का नाही सरकार फक्त नागरिकांच्या विरोधात काय कायदा काढतं? काय सांगाल? ही मागणी रास्त आहे. ज्या अर्थी अधिकारी हे माहिती अधिकारवाल्यांना माहिती देण्यास असमर्थ करतात, त्यांना नुसतं गोलगोल फिरवतात, टाळाटाळ करतात, त्याकरिता असे कडक नियम करणे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये बदल केला पाहिजे. माझ्यासोबत दीपक आडावी चर्चा करण्यासाठी आहेत. माहिती अधिकार कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करते का? काय सांगा? 100% हा जो त्यांचा निर्णय बघून मला वाटतं हा कायदा त्यांना मोडीत काढायचा. त्यांचा जो चालला भ्रष्टाचार तो उघडीस येऊ नये, त्यामुळे हा कायदा त्यांनी
बंद करायचं ठरवलंय. मी जाहीर निषेध जाहीर निषेध करतो. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी दीपक वाडांनी कायद्याचा निषेध केलेला आहे. काय हे सरकार, वाळस्कर साहेब मी तुमच्याकडे येतोय, हे सरकार ही कायदा जो 12 जून 2026 रोजी पारित केलेला आहे, राज्यभर लागू करण्यात आलेला आहे, काय हे सरकार अनेक विरोधकाच्या मागण्यानुसार ही सरकार हा कायदा मागे घेईल का? काय वाटतं तुम्हाला? ज्या पद्धतीने अण्णा हजारे यांनी उपोषणाची भाषा केली आहे त्या दृष्टिकोनातून आयुक्तांच्या आदेशानुसार या संदर्भात मोठ्या प्रमाणात हा कायद्याला विरोध असल्यामुळे ह्या कायद्याला मागे घेण्याचं सरकारला धोरण घ्यावेच लागेल, ही सर्वसामान्यांची माहिती आहे. आणि हा कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त महसूल कसा शासनाला प्राप्त होईल या दृष्टिकोनातून पाहिलं गेलेलं आहे. परंतु याच्यात फक्त सरकारची भूमिका स्पष्ट न करता हा कायदा अंमलात आणलेला आहे. आणि बाहेर आपण बघू शकता, माहिती अधिकार कायद्यामध्ये 30 दिवसात अपील करायचं आहे. अपील केल्यानंतर अपील 4 महिने, प्रथम अपील अधिकारी 4 महिने अपिलासाठी हे सुनावणीसाठी लावत असतील तरी दुर्दैवी, आमची नागरिकांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. काय सांगाल या संदर्भात? हे अधिकारी जाणूनबुजून लवकर म्हणजे 45 दिवसामध्ये अपील घ्यायची असते, मात्र हे अधिकारी वेळ उपस्थित राहत नाहीत, कार्यालय नसतातच आहे, हे कॉन्ट्रॅक्टच्या चौकीवर असतात आणि नागरिकांना कसा त्रास होईल, आपला RTA कार्यकर्त्यांना कसा त्रास होईल ह्या हिशोबाने ते वागतात आणि आपल्या अंमलमध्ये कारभारी करतात. द्वितीय अपील केल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे. लाखो असे प्रकरण राज्य माहिती आयोगाकडे पडलेले आहेत, तर त्याला कमीत कमी साधारण 1 वर्ष, 1.5 वर्ष, कोणाकोणाला 2 वर्ष असा कालावधी सुनावणीसाठी लागतोय. या संदर्भात काय सांगाल तुम्ही? या संदर्भात राज्य शासनाला RTA हा बंद करायचा आहे. त्यामुळे हे त्यांच्या सगळी नाटकं चाललेली आहेत आणि साधारणपणे द्वितीय अपीलाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात. तर त्यामुळे जी कामं आहेत आपल्याला RTA ॲक्टिव्हिस्टवाल्या यांची म्हणतात ना गळचेपी झालेली आहे आणि राज्य शासन यांना भ्रष्ट अभियंत्यांना अभय देते, अशा प्रकारचे कारभार चालू आहे. माननीय अण्णा हजारे, हे अण्णा हजारेंना माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हटले जाते. त्यांनी सुद्धा राळे गणसिद्धीमधून रणशिंग फुंकलेला आहे आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. येत्या 5 तारखेला ते अनशनवर आंदोलन करणार आहेत. या संदर्भात काय सांगाल? अण्णांचं उपोषण हे फार अति तीव्र उपोषण असल्यामुळे सरकारचं एक वेटीस धरणं हे असतं आणि त्या अनुषंगाने लोकांच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन असल्यामुळे सरकारला ते ज्या आदेश दिलेले आहेत ते मागे यावे लागणार आहे. तर आपण पाहिलं, सर्वच ऍक्टिव्हिस्ट कडून त्यांची नाराजगी व्यक्त होत आहे. तर ते सरकार हे जे कायदा बनवलेला आहे 12 जून 2026 रोजी, हे परिपत्रक पाठी घेतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मानेसह मी नामदेव कांबळे, JMA न्यूज, मुंबई. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.